आमच्या सर्वांच्या समोर आहेच आणि 29ला सुद्धा एनडीए म्हणून आम्हाला निवडणुकीला सामोरं जायचं असल्यामुळेच मधल्या कालावधीमध्ये काही जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्या, पण अधिक संख्येने राज्यातल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका त्या ठिकाणी व्हायच्या आहेत आणि 50% आरक्षणाच्या संदर्भातला निर्णय सर्वोच्च न्यायालयातील आल्याच्या नंतर त्या संदर्भामधला जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा निर्णय राज्य निवडणूक आयोगाच्या मार्फत ऑक्टोबर-नोव्हेंबरला त्या ठिकाणी होऊ शकतो. त्यामुळे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री म्हणून बहिणींचा राज्यभरातला दौरा ही आम्ही नियोजित त्या ठिकाणी करतो. SIRचा कार्यक्रम आम्ही त्या ठिकाणी दिलेलाच आहे, पण त्याचबरोबर ती संघटनात्मक बांधणी म्हणजे बूथ लेवलपासून ते राज्यपातळीपर्यंत, राज्यपातळीपासून देश पातळीपर्यंत मजबूत करणं, पक्षाचा विस्तार करणं याला अधिक प्राधान्य आम्ही सर्वजण देणार आहोत. पण आमचा 57वा वर्धापन दिन समर्पण, दादांच्या प्रती समर्पण, संघर्ष म्हणजे राजकीय संघर्ष नव्हे तर विचार आणि विचाराचं मंथन आणि संकल्प म्हणजे उद्याच्या भवितव्यातील पक्षातील वाटचाल हा निर्धारासह आम्ही 11 तारखेला आता बदललेल्या तारखेसह त्या ठिकाणी करणार आहोत. याच अतिशय महत्त्वाचं असल्यामुळेच, कारण आज 8 तारीख, उद्याचा एकच दिवस आणि 10 तारखेचं ते नियोजन होतं, पण कमी कालावधी असल्यामुळेच आपल्यामार्फत तातडीने समजा महाराष्ट्रामध्ये जाऊ शकेल याच कारणासाठी थोडासा आपल्याला त्रास त्या ठिकाणी दिला. आपण आलात त्याच्याबद्दल आपले मी आभारी मानतो. माझ्या पत्रकार परिषदेचा हेतू आपल्यासमोर विषद केला. आपल्याला काही संवाद करायचा असेल तर आपण करावा अशी आपल्याला विनंती आहे. हा घाईचा प्रश्न आहे. आता तुमच्या हा विषय आहे. पालकमंत्री पदाच्या संदर्भातला निर्णय मी कालच सांगितलं की मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि आम्ही सर्वजण बसून एकत्रितपणे करू. त्याच्यात आता काय फारशी अडचण शिल्लक राहिलेली नाही. सर, बारामतीमध्ये तुमच्या पक्षाचे एक नगरसेवक आहेत किशोर मासाळ, त्यांच्यावरती अजित पवारांचं प्रेम होतं, परंतु अजित पवारांच्या दुर्दैवी अपघाती निधनानंतर त्यांचा मात्र एक ऑडिओ क्लिप व्हायरल झालेला आहे. त्याच्यामध्ये मात्र त्यांनी अजित पवारांच्या संदर्भात अत्यंत खालची भाषा बोलली आहे की अजित पवार वारले तरी मला काही हरकत नाही म्हणून. पक्षाकडनं कोणती कारवाई करण्यात आली आहे का त्या व्यक्तींवरती आणि काय दखल घेतली आहे का पक्षाने याची जरूर गंभीर दखल त्या ठिकाणी घेतलेली आहे. विकृत मनोवृत्तीचं द्योतक म्हणजे त्या नगरसेवकाचं वक्तव्य आहे. या दादांच्यामुळे राजकीय जीवनामध्ये त्यांना स्थिरता मिळाली. माझ्या माहितीप्रमाणे बारामतीच्या नगरपालिकेमध्ये ते बिनविरोध नगरसेवक निर्वाचित झाले की त्या ऋणास्पद व्यक्तीची कर्तृत्व नव्हतं. तर दादांची साथ, दादांचा आशीर्वाद, दादांचं पाठीमागे होतं. त्याची गांभीर्याने नोंद आम्ही त्या ठिकाणी घेतलेली आहे. त्याच्यामुळे त्यांची तत्काळ हकालपट्टी पक्षातून करण्याचा निर्णय पक्षाने घेतलेला. आज जे तुम्ही सांगते अबाउट दॅट इंडी मीटिंग तुम्ही जाणार आहात त्यामुळे हा पोस्टपोन करणार, पण देर इज व्हेरी बेटर कोइन्सिडन्स. आज एकनाथराव शिंदे दिल्लीत आहेत, त्यांनी त्यांच्या पक्षाच्या संदर्भात सगळ्या राज्याची त्यांच्या प्रमुखांची माहिती घेतली अँड सायमल्टेनियसली इंडिया ब्लॉक ऑल्सो मेड इन दिल्ली. तर कन्सिडरिंग ऑल दीज फॅक्टर्स, तुम्ही एनडीएचे घटक आहात, तुम्ही म्हणालात 2029च्या तयारीसाठी, सो आम्ही ओव्हरऑल रिव्ह्यू घेऊ आणि पुढची मार्गक्रमण करू. How do you see the entire political scenario is changing, just not in Maharashtra, across the country? See, political scenario आज ज्या वेळेला देशामध्ये मजबूतीने एनडीएचं काम सुरू राहतं, मधल्या कालावधीमध्ये झालेल्या पश्चिम बंगालच्या निवडणुका असतील, तामिळनाडूच्या असतील, केरळच्या असतील, आसामच्या असतील, इथले आलेले निकाल जर का आपण त्या ठिकाणी पाहिले तर मोदी साहेबांच्या नेतृत्वावरचा विश्वास अधिक दृढ जनतेमध्ये त्या ठिकाणी होता. स्वाभाविकपणाने इंडिया आघाडीची जी काय बैठक आज होती आहे, कारण त्याच्यामध्ये सुद्धा जे काही ज्या निर्धाराने 2024ला ते आलेले होते एकत्रित, तो निर्धार फार काळ टिकणार नाही असं राजकारणामध्ये वावरणारं आम्हाला सर्वांनाच वाटत होतं. आणि आपल्याला पाहायला मिळते की DMK तर त्याच्यामध्ये नाहीच आहे. आपनी सुद्धा अलिप्त राहण्याची भूमिका घेतल्याचं ऐकवात आहे, कारण मी सकाळपासून दुसऱ्या बैठकीमध्ये या नियोजनामध्ये व्यस्त होतो, त्यामुळे मला फारशी माहिती नाही. परंतु एनडीएची हळूहळू संख्या त्यांच्यामध्ये सहभागी असलेल्या पक्षांची कमी होताना त्या ठिकाणी पाहायला मिळते. सर, आज राज्यसभेचा अर्ज भरल्यानंतर छगन बाहेर आले, त्यांनी प्रतिक्रिया दिली. तर प्रतिक्रिया देत असताना तुमचं नाव जरी घेतलं नसलं तरी त्यांनी असा उल्लेख केला आहे की काही जणांच्या कुटुंबामध्ये खासदारकी, आमदारकी, मंत्रिपद मिळतं, तोच न्याय
मला का लागू केला जात नाही असं एक वक्तव्य त्यांनी केलं. आणि त्याचा शेवट करताना ते असं म्हणाले की मी कबड्डीचा प्लेअर आहे, मी बुद्धिबळाचा प्लेअर नाही, त्यामुळे कदाचित मी मागे राहीन. नाही, ते कबड्डीचे पण उत्कृष्ट खेळाडू आहेत आणि बुद्धिबळ सुद्धा कसं करावं त्याची सुद्धा माहिती भुजबळ साहेबांना नक्कीच आहे. पण भुजबळ आहेत आणि त्याच्यामुळे त्यांच्या स्टाईलनी त्यांना ज्या वेळेला जे सांगायचं असतं ते सांगत असतात. आता तुम्ही म्हणताय मुलाबाळांचं ते लोकसभेला वगैरे बोललेत, राज्यसभेला बोललेत, ते काय मला उद्देशून बोलले असतील असं काय मला वाटत नाही. बिलकुल मी माझ्या अंगावरती घेणार नाही. आणि मी लोकांच्यातून निवडून आलो. मी स्वतः, माझी मुलगी, आता अनिकेची निवडणूकसुद्धा निवडणूकच झाली, बिनविरोध झाली हा भाग वेगळा. त्यामुळे ते तसं असेल असं मला बिलकुल त्या ठिकाणी वाटत नाही. माझे त्यांचे गेल्या 35-40 वर्षाचे सौहार्दाचे संबंध आहेत. भुजबळ साहेबांचा मूळचाच आक्रमक स्वभाव हा अनेक वर्षामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी पाहिलेला आहे. पण आजचं वक्तव्य त्यांचं आक्रमकतेचं धोतक नव्हतं. त्यांनी त्यांची एक पार्श्वभूमी सांगण्याचा त्याच्यातला प्रयत्न केला असावा. त्यांचं एक वाक्य होतं, सगळ्यांना न्याय मिळाला तसाच न्याय मला मिळेल अशी अपेक्षा होती. नाही आता मिळाला. म्हणजे एक असं आहे की बैठकीच्या प्रत्येक बाबी पत्रकारांच्या जवळ संवाद करणं किंवा बैठकीच्या नंतर जे कोण असतील त्यांच्याजवळ बोलणं असं काय अभिप्रेत नसतं. पक्षाचा ज्याला कोर ग्रुप आहे त्याला तो कोर ग्रुपचा अर्थ तोच आहे की निर्णय घेण्याची जी प्रक्रिया पक्षांतर्गत आहे त्याच्यामध्ये एक आपण लक्षात घ्या, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आदरणीय पवार साहेबांनी स्थापन केल्यापासून या पक्षामध्ये नेहमीच लोकशाहीच्या माध्यमातून चर्चा होत राहिली. आदरणीय पवारसाहेबसुद्धा सहकाऱ्यांची मतं जाणून घ्यायची, त्यावेळेला सुद्धा वेगवेगळी मतं मांडली जायची. आदरणीय दादांनी सुद्धा तीच भूमिका सातत्याने ठेवली. त्यानंतर आता वहिनीसुद्धा त्याच भूमिकेमध्ये त्या ठिकाणी करतात. त्याच्यामुळे संवाद पक्षाच्या प्रमुख कोर ग्रुपच्या नेत्यांशी होतोच, आमदारांशी सुद्धा त्यानिमित्ताने होत असतो. पण शेवटी निर्णय प्रक्रिया ही अंतिमता होत असते. आणि एक बाब खरी आहे की कुठलाही राजकीय पक्ष कुठलाही सगळ्यांचं समाधान करू शकत नाही. एखादी जागा असेल तर त्याच्यामध्ये इच्छुकांची संख्या अधिक असणं स्वाभाविकच आहे आणि ती अपेक्षा कोणी ठेवणं चूक बिलकुल नाही. कारण त्यांनी आपापल्या पद्धतीने पक्षाच्या संघटनेसाठी काही योगदान त्या ठिकाणी दिलेलं असतं. पण ज्या वेळेला एखाद्या अशापैकीच्या जागेच्या वतीमध्ये संख्येच्या नुसार मर्यादा येतात त्याला स्वाभाविकच काही वेळेला काहींच्या मनामध्ये वेगळ्या भावना निर्माण होऊ शकत असतात. परंतु आपण काल पाहिलं बैठकीचा निर्णय झाल्याच्या नंतर ज्या वेळेला उमेदवारी घोषित करण्यासाठी मी ज्यावेळेला पत्रकार मित्रांना भेटायला गेलो त्याला माझ्यासोबत आमचे ज्येष्ठ नेते भुजबळ साहेब उपस्थित होते, फुलबाईसुद्धा उपस्थित होते आणि दुसरे ज्येष्ठ नेते दिलीपराव वळसे पाटीलसुद्धा उपस्थित होते. त्यामुळे तो निर्णय एकमताने त्या ठिकाणी झालेला आहे. पण भुजबळांना जो न्याय अपेक्षित आहे तो भविष्यात केला जाईल. एक असं आहे की मी कालही सांगितलं, आजही सांगू इच्छितो की भुजबळ पक्षाचे 99 सालापासून संस्थापक अध्यक्ष आहेत. त्यांनी पक्षाच्या स्थापनेपासून घेतलेली मेहनत या C10 बंगल्यावरती ते विरोधी पक्षनेते म्हणून होते, आम्ही तिथंच होतो. त्यानंतर पक्षाच्या जेव्हा स्थापना झाली मग लोकसभा विधानसभेच्या निवडणुका एकत्रित आल्या, मग ते उपमुख्यमंत्री झाले, ते कार्यालयानंतर मलाही तिथं निवासस्थान मिळालं. पण या सगळ्या प्रक्रियेमध्ये भुजबळांचा सहभाग योगदान हे नेहमीच मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी राहिलेलं आहे. त्याच्यामुळे त्यांचा मान सन्मान, त्यांचे विचार, त्यांना अभिप्रेत असलेलं या बाबतीतल्या अनेक बाबी यापूर्वीसुद्धा होत गेल्या, याच्या पुढच्या कालावधीमध्ये सुद्धा त्याच पद्धतीने होतील. संजय शिरसाट आता म्हणाले की रायगडच्या पालकमंत्री पदाचा भरत गोगावलेचा मार्ग जोडण्याचा मोका आहे. काही ठरलंय का पालकमंत्री पदासंदर्भात परिषदेच्या तिकीट वाटपानंतर? एक असं आहे की मी वारंवार यापूर्वीसुद्धा म्हणत आलो की मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री आदरणीय शिंदे साहेब, पहिनी मी स्वतः, कारण मी त्याच्यातला एक आता महत्त्वाचा घटक रायगड असल्यामुळे आहे, मी लवकर त्या विषयाच्या बद्दलची चर्चा करून निर्णयास्पद येऊ. शिंदे साहेब सातत्यानं दिल्लीला जातात, शिंदे साहेब सातत्यानं दिल्लीला जातात. आज सुद्धा ते पक्षाच्या बैठकीसाठी गेलेले आहेत, पण अमित शहाची भेट होण्याची शक्यता आहे. सातत्यानं भाजपच्या नेतृत्वाच्या ते संपर्कात राहून मार्ग काढतायत. तुमची सुद्धा तिथे बैठक होणं अपेक्षित आहे का अमित शहांसोबत? एक भाग असा आहे की शिंदे साहेब हे शिवसेनेचे नेते, राज्याचे आत्ता उपमुख्यमंत्री, ज्या कालावधीमध्ये त्यांनी भूमिका घेतली त्यावेळेला त्यांनी मुख्यमंत्रीपद या राज्याचं भूषवलं. स्वाभाविकपणाने
शिवसेनेचा विस्तार किंवा शिवसेनेचं संघटन किंवा आज संसदेमध्ये सुद्धा त्यांची असलेली संख्या लक्षामध्ये घेता ते त्यांच्या पद्धतीने त्यांचं संघटन मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याच्यामध्ये वावगं वाटण्याचं काही कारण नाही. त्याचबरोबर ती केंद्रातलं जे शीर्षस्थ नेतृत्व आहे ते आज आदरणीय अमितभाई शाह आज एनडीएचे नेते, ते भारतीय जनता पक्षाचे आहेत पण एनडीएचे आमचे एक प्रमुख नेते आहेत. त्याच्यामुळे एनडीएच्या प्रमुख नेत्यांच्या जवळ घटक पक्षाच्या नेतृत्वाने चर्चा करणं काय त्याच्यात वावगं वाटण्याचं काही कारण नाही. आता आम्ही जातो त्यावेळेला सुद्धा चर्चा होऊ शकते, होईल. स्वतंत्रपणाची जायची वेळ आली तरी सुद्धा होईल. तुम्ही घेणार आहात का भेटी त्या दिवशी? पण याचा अर्थ भेट घेऊ नये असं नाही आणि भेट केवळ राजकीय कारणासाठी होते अशातला काय भाग नाही. भेट सदिच्छा भेटी होऊ शकते. भेट राज्याच्या विकासाच्या प्रश्नाच्या दृष्टिकोनातून केंद्रीय नेतृत्वाकडे राज्याच्या हिताच्या दृष्टिकोनातून काही प्रश्न मांडणं याच्यासाठी होत असते. त्याच्यामुळे काय प्रत्येक भेटी राजकीयाचाच अनुवर्त काढावा अशातला काय भाग नाही. उलट वहिनींना 2,18,000 मताधिक्याने विक्रमी मताधिक्य या देशातला आहे आणि मला असं वाटतं ते कायम अबाधित राहील. कधी ते मोडण्याचं शक्यता मला तरी पुढच्या 5-50 वर्षात दृष्टिक्षेपात दिसत नाही विधानसभेला. त्यावेळेला मोदी साहेबांनी त्या विजयाचा उल्लेख केला. याचा अर्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आमचं आताचं नेतृत्व दादाने केलेले योगदान याची नोंद देशाच्या पंतप्रधान महोदयांनी त्यांच्या भाषणातच त्यावेळेला दिल्लीला दिली. तटकरे बरं, सर, हे तटकरे सर, अनिकेत तटकरे बिनविरोध निवडून आले कोकणामध्ये. मात्र त्या सगळ्या निवडीनंतर खरं तर कोकणामधल्या नेते जे आहेत ते तुमच्या विरोधातल्या प्रतिक्रिया सध्या देत होत्या. महेंद्र दळवी म्हणतात तर खरात जरी तुरुंगात असला तरी खरातच्या अंगाऱ्यामुळे कोकणात विजय झालेला आहे. अशा पद्धतीचं वक्तव्य तुमच्या बाबतीत करतात. फार काय या वक्तव्याला मी किंमत देऊ इच्छित नाही. प्रत्येकजण आपापल्या वैचारिक पातळीनुसार बोलत असतो. प्रत्येकाची वैचारिक पातळी पाहत असतं लोक. अशा पातळीच्या बाबतीमध्ये मला काय फारसं काय बोलायचं नाही. मी निर्विवादपणाने गेले 40 वर्ष रायगडच्या राजकारणात लोकशाहीच्या माध्यमातून निर्वाचित झालेलो आहे. मी सांगितलं आपल्याला वारंवार, आजही उद्युक्त करतो, ज्या वेळेला इंदिरा गांधींच्या हत्येच्या नंतर राजीवजींनी निवडणुका घेतल्या त्यावेळेला 425 जागा देशाच्या इतिहासात काँग्रेस पक्षाला मिळाल्या. त्याच वेळेला झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये स्वर्गीय वसंतदादांनी मला काँग्रेस पक्षाची उमेदवारी दिली 85 साली. त्यामुळे राज्याच्या राजकारणात मी वसंतदादांच्या आशीर्वादातून 85ला आलो. अंतुले साहेबांचे आशीर्वाद मिळाले, विलासरावजींचे मिळाले, सुशीलकुमार साहेबांचे मिळाले, श्रद्धे पवार साहेबांचे सातत्याने मिळत राहिले, दादांचे तर मिळतच राहिले. त्याच्यामुळे माझा राजकीय प्रवास कोण आयरे गैरे बोलते त्याच्यावरती राहिला नाही. आणि त्याच्यामुळे मी 5 वेळेला विधानसभा आणि 2 वेळेला लोकसभा, त्याही वेगवेगळ्या वातावरणामध्ये मी निर्वाचित झालेलो आहे. त्याच्यामुळे कोण काय बोलतंय त्याच्यावरचं माझं महत्त्व नाही. एक आणि मी आत्तासुद्धा अनेकेची निवडणूक 1018 मतातून त्या ठिकाणी झाली. निवडणूक झाली, बिनविरोध झाली हा भाग वेगळा, पण निवडणूक झाली. आणि तो निर्णय करताना मी वारंवार म्हटलं की मी देशाच्या नेतृत्वाचे आभार मानले, देवेंद्रजींचे खास आभार मानले, शिंदे साहेबांचेही मानले आणि वहिनींचे मानले आमच्या पक्षाचे अध्यक्ष म्हणून. त्यामुळे आता ज्यांना या निकालाच्या नंतर त्यांच्या मनातलं सफल न झाल्यामुळे नैराश्य येऊन काही टीका करत असतील ती त्यांना लखला भो, मला त्याच्याने काही फरक पडत नाही. परंतु सातत्यानं काही आमदार तुमच्या विभागातले तुमच्यावरतीच टीका करतायत, महायुतीमध्ये स्पेशली करून. महायुतीच्या नेत्यांना हे तुम्ही कन्सर्न करणार आहात की नाही? महायुतीच्या नेत्यांनी या उमेदवारीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाठीमागे ठामपणाचा निर्णय घेऊन मला असं वाटतं जे काय कोण बोलत असतील त्यांना उत्तर दिलेलं असं मी मानतो. 19 एप्रिलच्या नंतर the reports were that you and Praful Bhai were sidelined. Now suddenly what a change now, you have got same kind of a reckoning now. No, we were never sidelined. We were always there along with our national president Vaini. So we were working there. Now we are working together. We will work together under her leadership. It's a dynamic leadership. So see, because of Dada's death, sad of course it is everyone for all of us in the state, not only in the state, in the country also. But after that, the way by which she is handling the party, she is covering everything. So really we are proud of that. Under able leadership, we will work together. So there is no question of sidelining myself or Praful Patel. We are together there and we will remain together. सर,
उत्तर द्या. सर, सर, या पक्षामध्ये- प्रश्नाचं- त्यांनी इंग्रजी विचारावून मी इंग्रजी. नाही, सर, तुम्ही मराठी बोललात त्याला मी मराठी बोललो. आता संजय जोगना इंग्रजीत नाही बोललो मी तर अनेक जण म्हणतील मला इंग्रजी येत नाही. तर तो कोणाच्या तरी मनामध्ये असे आता जी टीका टिप्पणी होते त्याला एक थोडंसं 10वी शिकलेल्या माणसाने उत्तर द्यावं. 8वीला अबकन ABCD शिकलो त्याने उत्तर द्यावं म्हणून मी त्यांच्यासारख्या इंग्रजी वर्तमानपत्रामध्ये दीर्घकाळ लिहिणाऱ्या बुजुर्ग पत्रकाराला इंग्रजीमध्येच उत्तर दिलं. आणि मला असं वाटतं की ज्या फ्लोरन्सीने ते बोलतात त्या फ्लोरन्सीने कदाचित मी बोललो नसेल तर मी त्याची माफी मागेन. तुम्ही गेले काही दिवस मागच्या बाकावर गेला होता आणि आता पुन्हा पहिल्या बाकावर येऊन बसला तुम्ही आणि प्रफुल्ल पटेल. म्हणजे कुठे मागच्या बाकावर कधी होतो तेवढं तरी मला कळू द्या. आम्ही नेहमीच पक्षामध्ये वहिनींच्या नेतृत्वाखाली काम करत आलो. दादांच्या समवेतही काम करत आलो. आदरणीय पवार साहेबांच्या सोबत सुद्धा काम करत असताना सुरुवातीच्या कालावधीमध्ये मी 99ला कदाचित दुसरा तिसरा फळीचा असेल पण नंतरच्या कालावधीमध्ये पहिल्या फळीच्या नेतृत्वामध्ये पवारसाहेब बसत होते. दादांचं तर माझं आयुष्यभराची साथ अख्ख्या महाराष्ट्राने पाहिले. आमची केवळ मैत्री नाही तर आमचं एकमेकाशी जोडलं गेलेलं अतूट नातं अख्ख्या महाराष्ट्राने त्या ठिकाणी पाहिलं. वहिनी आमच्या नेत्या आहेत त्या नेतृत्वाखाली आम्ही सगळेजण काम करू. तो ना हमने तो CM साहब से हम मिले नहीं, हम मिलेंगे, बिल्कुल मिलेंगे. पार्टी के सब नेता CM साहब को मिलेंगे उसके बाद. दिल्ली में बैठक हुई इंडिया ब्लॉक की, कैसे देखते हैं इस बैठक को जहाँ पर SIR का मुद्दा भी लिया गया और लीक पेपर लीक मामले में एजुकेशन मिनिस्टर का इल्जाम तक की बात की, कैसे देखते हैं? इंडिया आघाड़ी का चुनाव में हार होने के बाद जो कुछ वैफल्यग्रस्त लोग हैं ऑफकोर्स दे आर नेशनल लीडर्स सो आई रिस्पेक्ट देम, नो डाउट फॉर दैट. एवरी पार्टी दे आर नेशनल लीडर्स. कभी कभी वो सत्ता में थे, विपक्ष में थे, आज हैं. इसका मतलब उनका कुछ कम ही ऐसा नहीं मैं बोल रहा हूँ. लेकिन आज वो साथ में बैठे हुए हैं क्योंकि 4 अभी राज्यों के चुनाव हो गए उसमें जैसी उनकी हार हो गई. DMK शुरू से ही UPA के और बाद में इंडिया आघाड़ी के एक महत्वपूर्ण घटक रह गए. वो आज बैठक में नहीं गए, उनका बाइकआउट वहाँ पे है. शायद उसके बारे में वो चर्चा करते रहेंगे. रायगढ़ को लेकर कब तक पार्लियामेंट It will happen soon. The Chief Minister of the Maharashtra, Deputy Chief Minister of Maharashtra, both. I myself, I being a state president, not only because of that, but I am the major key role player from the Raigad district. I will sit together. We will amicably settle that. Because, not only because of this election, but we were supposed to conclude that subject. Now we will conclude it. वो नाराज है ऐसा किसने आपको बताया? नहीं ऐसी नहीं बाइट दी. आपकी गलत फहमी है. ऐसी बात नहीं दी. कोण बोललाय? अहो आता मी मगाचपासून 10 वेळा उत्तर दिलं. आता तो प्रश्न खूप जुना झाला. या पत्रकार परिषदेत पण खूप जुना झालाय. सुरुवात तर त्याच्यावर झाली यांनी केली ना. आता जुन्या झालेल्या प्रश्नाची किती उत्तर द्यायची? आज मी आणि भरतशेठ गोगावले आमचे उमेदवार राजेंद्र जैन यांचा अर्ज भरण्यासाठी त्या ठिकाणी उपस्थित होतो. हाच एक सिग्निफिकंट इशारा त्याच्यातला मी आपल्याला देऊ इच्छितो. सर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अर्थ खातं हवं आहे की नको? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अर्थ खातं परत हवं आहे की नाही? आणि जर हवं असेल तर ते कधीपर्यंत मिळण्याची शक्यता? हवा की नाही असं प्रश्नच कसा विचारते मला कळत नाही. म्हणजे आजचा तुमचा ड्यू रिस्पेक्ट ठेवा. ड्यू रिस्पेक्ट. आय अगेन रिपीट इट. डोंट टेक इट अदरवाईज. विथ किपिंग युअर ड्यू रिस्पेक्ट. आजच्या पत्रकार परिषदेचा विनोदाचा प्रश्न विचारला की का असं मला वाटतं. हवा का नको असं विचारल्यामुळे मी मगाशी सांगितलं की बहिणी असतील, पक्षाचे वरिष्ठ नेते असतील, आम्ही मुख्यमंत्री महोदयांची भेट घेऊ आणि त्यांच्याजवळ या विषयावरती चर्चा करू. अनेक बाबीची चर्चा करायची. त्यातला एक महत्त्वाचा विषय आहे, हा भागच आहे त्या चर्चेचा. टॉप ऑन द अजेंडा.
मैंने बताया ना सबको, एनडीए की बैठक 10 तारीख को वहाँ पे बुलाई गई है। उस बैठक के लिए राष्ट्रीय अध्यक्ष के नाते, उप मुख्यमंत्री नाते बहनी और मुझे भी वहाँ बुलाया गया। इसके लिए 10 की तारीख हमने 11 सर, मुंबईसह महानगराचं चलो, काम अद्याप चलो. अपूर्ण आहे. नितीन गडकरी साहेब म्हणाले होते की 31 मे पर्यंत तो पूर्ण झालेला असेल. अद्याप काम अपूर्ण आहे. ट्रॅफिक खूप होते. हे बघा, मी पण कोकणातला आहे, मी पण दीर्घ प्रवास त्या ठिकाणी करतच असतो. 95% काम पूर्ण झालंय. 2 ठिकाणी बायपासचं काम राहिलंय, इंदापूरचा बायपास आणि माणगावचा बायपास. त्यासाठी कोकण रेल्वे, फॉरेस्ट, इरिगेशन डिपार्टमेंट यांच्या वारंवार बैठका गेल्या 3 महिन्यामध्ये मी घेतल्या. याचं कारण काय, तर कोकण रेल्वेला क्रॉस करत तिथे गर्डर टाकत ब्रिज करायचं आहे. कोकण रेल्वेचं सुद्धा विस्तारीकरण होणार आहे, त्याचं इलेक्ट्रिफिकेशन झालं आहे. कोकण रेल्वेच्या चेअरमनला एक दिवस मला स्टँडिंग कमिटीला दिल्लीमध्ये बोलवायला लागलं. त्याच्यातून आता मार्ग निघाला आहे, गर्डर्स तिथे पोहोचले. काम लवकरात लवकर ते पूर्ण. उलट एक एकेरी वाहतूक तिकडून मुंबईकडे येणारी त्याच बायपासवरनं सुद्धा गेल्या आठवड्यात आम्ही करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि मला असं वाटतं की ते काम, बायपासचं काम पूर्ण झालं म्हणजे जवळपास तो रस्ता पूर्ण झाल्यासारखं होईल. 2 ठिकाणी माझ्याच गावात आंबेवाडीला फ्लायओव्हर राहिला आहे, त्याचं काम जवळपास संपलं आहे, एक 7-8 दिवसामध्ये सुरू होईल. दुसरा एक आमटेमच्या ठिकाणी बायपास आपला ओव्हरब्रिज राहिला आहे, ती काम त्यावेळेला पूर्ण होईल. धन्यवाद.